अभ्या भय मुक्त झाली. अभयमातेची एक जोडीदारीण, तीच नाव अभ्या. असे दिसते की त्यांचे स्नेहसंबंध फारच घनिष्ठ असावेत. त्यामुळे ती सुद्धा अभयमातेबरोबर उज्जैनीहून राजगिरीला आली आणि प्रवर्जित होऊन भगवानांच्या भिक्षुणी संघात सामील झाली. हे खात्रीने सांगता येत नाही की अभ्या कुणी गृहिणी होती अथवा अभयमाता बरोबर व्यवसाय करणारी कुणी गणिका. परंतु विपश्यना साधना करण्यासाठी अभ्यासातील एक भाग म्हणून तिला राजगिरीतील शीतवन नावाच्या स्मशानात जाऊन शवदर्शन करण्याची आज्ञा दिली गेली आहे. ह्यावरून असे अनुमान काढता येते की ती सुद्धा आपल्या मैत्रिणीप्रमाणे कामवासनेच्या विकाराने पीडित असावी. तिला सुद्धा भौतिक शरीराबद्दल आसक्ती राहिली असावी. संगतीचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. अशा साधकांसाठी शरीराबद्दल घृणा आणि निर्वेद भाव जागण्यासाठी स्मशानात प्रेतांचे निरीक्षण करणे लाभदायक ठरते. शवदर्शनासोबतच शरीरदर्शन केल्यानंतर अनित्यबोधिनी विपश्यनेचा अभ्यास सुरळीत होऊ लागतो. स्मशानात तिने एक फुगलेले मृत शरीर बघितले आणि तिच्या मनात तीव्र संवेग जागला आणि तशातच तिला भगवानांची कल्याणी वाणी ऐकू आली. तिला वाटले जणू साक्षात भगवान तिच्यासमोर आहेत आणि समजावीत आहेत. अभे भिदुरो कायो यथ सत्ता पुथुज्जना. अभे, बघ हे शरीर किती भंगुर आहे. ह्यात मूर्ख लोक आसक्त राहतात. भगवानांच्या वाणीने तिच्यात धर्मबळ जागले आणि ती विपश्यनेत दृढतापूर्वक मग्न झाली आणि दृढसंकल्प केला की निक्षिपिस्सामी मन देह संपजाना सतीमती. मी सजगता आणि संप्रज्ञानाच्या आधारे कायोत्सर्ग करीन. आपल्या अविरत पुरुषार्थाद्वारे म्हणजेच अभ्यासाच्या अथक परिश्रमाद्वारे अरहंत अवस्थेला ती प्राप्त झाली. मुक्तीच्या हर्षोल्हासात उदानवचन प्रकट झाले, जे ह्या पुरातन साहित्यात उपलब्ध आहे. त्याच्या आधी वरील प्रमाणे गाथा गायली आणि त्याच्यानंतर आपल्या विजयाची घोषणा करीत म्हणाली, बहुही दुःखदं मेहि अपमारताय मे तन्हख्यो अनुपत्तो कत बुद्धस्य सासन. अनेक दुःखांमधून ज्यात संप्रज्ञानयुक्त सजगतेद्वारा अप्रमादी राहून मी अंतिमतः तृष्णा नष्ट झालेल्या निर्वाणिक अवस्थेला प्राप्त करून घेतले. अशा प्रकारे मी भगवानांचे शासन म्हणजेच त्यांचा उपदेश पूर्ण ग्रहण केला. स्थविरी अभ्याने सुद्धा अन्य स्थविरी भिक्षुणींप्रमाणे पूर्वजन्म जाणण्याची स्मृतिसिद्धी प्राप्त करून आपले पूर्वजन्म बघितले आणि म्हणाली की ह्या भद्रकल्पाच्या 31 कल्पांपूर्वी अरुणानगरीत मी अरुणराजाची प्रमुख राणी होते. त्यावेळी लोकात भगवान सिखी सम्यक संबौद्ध उत्पन्न झाले होते. मी एके दिवशी 7 नीलकमळांनी त्यांची पादपूजा केली. 31 कल्पांपर्यंत देवमनुष्यात जन्ममृत्यूचे फेरे करीत राहिल्यानंतर त्या पुण्यफळाच्या प्रतापामुळे आता ह्या भगवान गौतम बुद्धांकडून सतीपठाण विपश्यना मिळाली. 7 बोधीचे अंग परिपूर्ण करण्याची साधना मिळाली आणि स्वतःच्या पराक्रम पुरुषार्थाने मी सगळ्या आस्त्रवांचा क्षय केला. सगळे संस्कार नष्ट झाले. आता माझा पुनर्जन्म नाही. नत्थिदानी पुनर्भवो. अभ्या भवबंधन मुक्त झाली, कृतकृत्य झाली. नगरवधू पद्मावतीच्या संगतीमुळे कधीतरी तिने भले वाईट जीवन घालविले असेल, परंतु तिच्याच संगतीमुळे आणि आपल्या पूर्वपुण्याईमुळे तिला शुद्ध धर्माची मुक्तिदायिनी विपश्यना विद्या मिळाली, जिच्या आधारे तिने नितांत दुःखविमुक्त अवस्था, वितराग अवस्था प्राप्त करून घेतली आणि मानवजीवन सफल केले. अशी मांगलिक सफलता सर्वांना मिळो. भवतु सर्वमंगलम्. साधु 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 साधु.